नमस्कार. आज आपण एका अशा मार्केटबद्दल बोलणार आहोत जे खूप मोठं आहे, शेअर बाजारापेक्षाही खूप मोठं. हो, बरोबर ऐकलत. हे आहे फॉरेक्स मार्केट. चला तर मग हे नेमकं काय आहे आणि ते कसं चालतं हे अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. आपल्यापैकी अनेकांना वाटतं की शेअर बाजारच सगळ्यात मोठा फायनान्शियल मार्केट असेल, हो ना? पण खरंच तसं आहे का? तर याचं उत्तर आहे नाही. अजिबात नाही. फॉरेक्स मार्केटमध्ये रोज तब्बल $7.5 ट्रिलियन उलाढाल होते. ट्रिलियन म्हणजे एकावर 12 शून्य. विचार करा किती प्रचंड मोठी रक्कम असेल ही. याची कल्पना करायची असेल तर असं समजा की न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज म्हणजे रस्त्यावरचा एक लिंबू सरबताचा स्टॉल, तर फॉरेक्स मार्केट म्हणजे त्याच्या समोर उभी असलेली एक गगनचुंबी इमारत. हो, इतका मोठा फरक आहे या दोन्हींमध्ये. चला तर मग जगातल्या या सगळ्यात मोठ्या मार्केटमध्ये थोडं डोकावून पाहूया आणि समजून घेऊया की हे नेमकं आहे तरी काय. फॉरेक्स म्हणजे फॉरेन एक्सचेंज. आणि गंमत म्हणजे आपल्यापैकी जे कोणी कधी परदेशात गेले असतील ना, त्यांनी नकळतपणे या मार्केटमध्ये भाग घेतलेला आहे. कसं? सांगतो. हे समजून घेण्यासाठी आपण एक सोपं उदाहरण घेऊया. विमानतळावरचं. समजा एक व्यक्ती अमेरिकेतून युरोपला फिरायला निघालीये. ती विमानतळावर जाते, आपले $100 देते आणि त्या बदल्यात तिला मिळतात 90 युरो. ठीक आहे? आता खरी गंमत बघा. ती व्यक्ती मस्त फिरून परत येते आणि तोपर्यंत युरोची किंमत डॉलरच्या तुलनेत वाढलेली असते. आता जेव्हा ती तेच 90 युरो परत करते तेव्हा तिला $110 मिळतात. म्हणजे काय? तर काहीही न करता बसल्या बसल्या $10चा फायदा. आणि हाच फॉरेक्स ट्रेडिंगचा मूळ सिद्धांत आहे. आता फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये काही खास शब्द वापरले जातात. शेअर बाजारात आपण काय करतो? एखाद्या कंपनीचे शेअर्स घेतो. पण फॉरेक्समध्ये असं नाही. इथे चलन नेहमी जोडीने म्हणजे पेअरमध्ये ट्रेड केलं जातं. याचा अर्थ एकाच वेळेस एक चलन विकत घ्यायचं आणि दुसरं विकायचं. जगातली सगळ्यात फेमस जोडी आहे USD म्हणजे युरो आणि अमेरिकन डॉलर. ह्यातला जो युरो आहे तो आहे बेस करन्सी आणि डॉलर आहे कोट करन्सी. याचा सरळ अर्थ असा होतो की 1 युरो विकत घेण्यासाठी किती डॉलर्स मोजावे लागतील. आता चलनांच्या किमतीत खूप छोटे छोटे बदल होतात. हे अगदी सूक्ष्म बदल मोजण्यासाठी पिप नावाचे एक युनिट वापरतात. म्हणजे साधारणपणे दशांश चिन्हानंतरचा चौथा अंक. समजा युरोची किंमत 1.150 वरून 1.151 झाली, तर हा झाला 1 पिपचा बदल. आणि हेच छोटे बदल ट्रेडर्ससाठी प्रचंड महत्त्वाचे असतात. ठीक आहे, मग आता बाजारातले मोठे मासे कोण आहेत आणि यातलं सगळ्यात मोठा धोका कोणता आहे याबद्दल बोलूया. ह्या बाजारात पैसा कोण हलवतं? सामान्य ट्रेडर? अजिबात नाही. या समुद्रातले खरे व्हेल्स म्हणजे मोठे मासे आहेत. मध्यवर्ती बँक्स, मोठ्या कमर्शियल बँक्स आणि मोठमोठ्या कंपन्या. आणि आपल्यासारखे सामान्य रिटेल ट्रेडर्स? ते तर प्लँक्टनसारखे आहेत. म्हणजे समुद्रातले लहान जीव जे फक्त मोठ्या लाटांसोबत वाहू शकतात. मग हे मोठे खेळाडू, हे व्हेल्स आपला पैसा का आणि केव्हा हलवतात? तर त्यांचं लक्ष असतं महत्त्वाच्या आर्थिक घडामोडींवर. म्हणजे व्याजदरांमध्ये काही बदल झाले का, महागाईचे आकडे काय सांगतायत, बेरोजगारीची स्थिती काय आहे, किंवा जगात काही मोठी राजकीय उलथापालथ झाली का. याच बातम्यांमुळे बाजारात मोठमोठे भूकंप येतात. तर मग आपल्यासारख्या एका सामान्य रिटेल ट्रेडरसाठी सगळ्यात मोठा धोका कोणता असतो? तो धोका आहे लिव्हरेज. लिव्हरेज म्हणजे काय? तर ब्रोकरकडून मिळणारा एक प्रकारचा कर्ज. याच्यामुळे काय होतं तर एक ट्रेडर आपल्या छोट्याशा गुंतवणुकीवर खूप मोठ्या रकमेचा व्यवहार करू शकतो. म्हणजे समजा खिशात $100 आहेत पण व्यवहार $10,000 करायचा. हे शक्य होतं लिव्हरेजमुळे. पण एक गोष्ट पक्की लक्षात ठेवली पाहिजे. लिव्हरेज ही एक दुधारी तलवार आहे. ती जसा नफा कित्येक पटींनी वाढवू शकते तसा तोटाही त्याच वेगाने वाढवते. बाजारात थोडी जरी गडबड झाली तर पूर्ण अकाउंट रिकामं व्हायला काही सेकंड लागतात. आणि हे कटू सत्य आहे की 70% जास्त नवीन ट्रेडर्स सुरुवातीला पैसे गमावतात. याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे लिव्हरेजचा चुकीचा वापर आणि रिस्क मॅनेजमेंटचा अभाव. तर मग या सगळ्या चर्चेनंतर आपण नेमकं काय लक्षात ठेवायचं? चला शेवटचा आणि महत्त्वाचा मुद्दा पाहूया. बघा, फॉरेक्स मार्केट हे जागतिक अर्थव्यवस्थेच्या हृदयाचे ठोके आहेत. ही काही झटपट श्रीमंत व्हायची स्कीम नाहीये. हे एक कौशल्य आहे जे अर्थशास्त्राचा अभ्यास, शिस्त आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जोखीम कशी सांभाळायची हे शिकून मिळवता येतं. आणि जाता जाता एक प्रश्न, व्याजदर, राजकारण आणि लोकांचा विश्वास या सगळ्याच्या पलीकडे एखाद्या देशाच्या चलनाचं खरं मूल्य कशामुळे ठरत असेल यावर नक्की विचार करा.